बायको म्हणून ती शरीराला हात लावण्याची मुभा नवऱ्याला देत नव्हती. लग्न म्हणजे काय, तर दोन जीवांचे एकत्र येणे म्हणजेच लग्न. आणि तसेच लग्न म्हणजे एक पवित्र बंधन असते. यामध्ये दोन लोक एकमेकांना समजून घेतात, एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. आपल्या आवडीनिवडी, विचारसरणी यावर ते दोघे देखील खरेखुरे उतरतात. अशा या लग्नाच्या अतूट नात्याला, बंधनाला समाजात खूप महत्त्व असते. पण ज्यावेळी याच नात्यांमध्ये एखादा दोष लागला तर त्यातून सावरणे खूपच कठीण जाते. म्हणून मित्रांनो, पती पत्नीचे नाते हे खूप विश्वासाचे आणि तडजोडीचे असते. या नात्याला दोघांमध्ये प्रेमाने सांभाळावे लागते. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडप्याची कहाणी सांगणार आहोत की या जोडप्यांमध्ये बायको नवऱ्याला आपल्या शरीराला हात लावण्याची देखील परवानगी देत नव्हती. चला तर मग जाणून घेऊयात नक्की काय आहे या मागचे कारण. या मुलीने लग्न झाले ते तिच्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठे असणाऱ्या मुलाशी. लग्नानंतर दोन्ही कुटुंबे खूप खुश होती. मुलगा हा एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. त्याची नोकरी म्हणजे आज येते तर उद्या तिथे, कारण त्याला त्याच्या नोकरीनिमित्त फिरण्याचे काम होते. पण अचानक त्याची नोकरी गेल्यामुळे एका पॉलिसीमध्ये तो नोकरी करू लागला. परंतु या नोकरीमध्ये त्याला जो पगार मिळत होता त्यामध्ये घर खर्च चालवणे खूपच कठीण जात होते. अशा परिस्थितीत त्याच्या बायकोने कुटुंबाच्या मदतीसाठी हातभार लावण्याचे ठरवले. त्यामुळे त्याच्या बायकोने एका सलूनमध्येच म्हणजेच ब्युटी पार्लरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिच्या या नोकरीमुळे त्याला देखील हातभार लागत होता. तिचे मिळणारे पैसे हे त्याच्या पॉलिसीमधील नोकरीपेक्षा जास्तच होते, म्हणजेच त्याच्यापेक्षा तिला जास्त पगार होता. त्यामुळेच तो तिच्यावर विसंबून राहू लागला. जसजसे दिवस जाऊ लागले तसे तिला मोठ्या सलूनमध्ये मेकअपसाठी ऑर्डर मिळू लागल्या. घर खर्च करून देखील तिचे पैसे शिल्लक राहू लागले. इतके पैसे तिच्याकडे येऊ लागले, तिला देखील जाणवू लागले की आपण आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवत आहोत. त्यामुळे तिची नवऱ्यावरची नजर हळूहळू बदलत जाऊ लागली. त्याचे काम पाहून तिने तर त्याचे अस्तित्वच नाकारले. आपला तो पती आहे की नाही हे देखील ती विसरून गेली. ती आपल्याच नादात असायची. बांगडा, ड्रेस, चप्पल याकडे त्याचे लक्ष असायचे. ती त्याच्याबरोबर जास्त बोलत देखील नव्हती. नंतर तर तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध देखील ठेवणे बंद केले आणि माझ्या शरीराला हात लावायचे नाही असे देखील तिने त्याला खडसावून सांगितले. मित्रांनो, सर्वजण असे बोलतात की 16वे वर्ष धोक्याचे असते, परंतु हिने तर 32व्या वर्षीच आपले राहणीमान बदलले. 32व्या वर्षी तिने एक बॉयफ्रेंड पकडला. आधारासाठी तिने बॉयफ्रेंडचा खानदार ठरविला. हे खूप चुकीचं आहे, तिच्या लक्षातही आले नाही. तिने स्वतःला रोखले देखील नाही. तिचं हे वागणं, बोलणं सर्व काही एका बॉयफ्रेंडमुळे बदलून गेलं. आपला सर्व अधिकार, निर्णय तिने सर्व काही आपल्या बॉयफ्रेंडच्या हातात दिले. तिला आपल्या बॉयफ्रेंडचे सर्व काही वागणे पटत होते. सर्व काही तिला खूप चांगले वाटायचे आणि आपल्या नवऱ्याला द्वेष करायची. पण तिची एक जीवाभावाची मैत्रीण होती. तिने तिला खूप समजावले व आपला संसार वाचवण्यास सांगितले. तुझे जे पाऊल पडते आहे ते खूप चुकीचं आहे. हा बॉयफ्रेंड फक्त तुझ्या शरीराचा वापर करून घेत आहे. तिच्या या सांगण्यावर तिला खूपच राग आला आणि मग तिने आपल्या मैत्रिणीचा फोन नंबर देखील ब्लॉक करून टाकला. तिच्याबरोबर बोलणं चालणं पूर्णपणे बंद केलं. अखेर विकृत गोष्टीवर ती पूर्णपणे फसली होती. चांगलं वाईट तिला काहीच कळत नव्हतं. परंतु जेव्हा तिचा बॉयफ्रेंडही तिच्या शरीराला कंटाळला आणि त्या बॉयफ्रेंडने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं तेव्हा ती पूर्णपणे कोलमाडून गेली. तिला आता आपल्या चुकीची जाणीव झाली. मैत्रिणीने सांगितलेली गोष्ट तिच्या लक्षात आली, परंतु खूप वेळ झाला होता, कारण तिचा नवरा देखील तिला आता आदर देत नव्हता. तिच्याविषयी त्याला कोणतीही सहानुभूती, प्रेम अजिबात शिल्लक राहिलेलं नव्हतं. तिला खूपच पश्चाताप झाला. आपल्या संसाराची जेव्हा वाईट वेळ सुरू होती त्यावेळेस आपण आपल्या पतीला एकटे सोडून गेलो आणि आपण आपल्या हाताने आपला संसार मोडला हे तिच्या लक्षात येऊ लागले. तिच्यासाठी मैत्रीत देखील आपली राहिली नाही हे देखील लक्षात आले. तिच्या हक्काचे कोणीच माणूस तिच्याजवळ राहिले नव्हते. ना हक्काचा नवरा, ना हक्काची मैत्रीण.